1000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मी सतीश साहेबांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस प्रदान करावं. निश्चित मित्र अतिशय योग्य काम केलं तू मैदानावर. ज्यांना हॅलो हॅलो या नंबर 2 नंबरचं पारितोषिक आमचे प्रमुख पाहुणे सतीश पाटील साहेब, दिलीप शेठ, के शेठ, शेवाळे साहेब या चौघांना विनंती करतो की आपण आपलं शुभ हस्ते आल्या मात्रे आमचे मामा या सर्वांना विनंती करतो की आपण 2 नंबरचं बक्षीस प्रदान करावं. आणि ते बक्षीस पटकावतोय करावे संघ सर्व खेळाडूंवर. मोनिश खेळाडूला 1000 रुपये. मोनिश खेळाडू बोल आपले 1000 रुपये घ्यायचे. मंडीचा कॅश त्याने पकडला त्याने वर यायचा. मोनिश पुढे मोनिश. अरे वा काय करणार मोनिश. 2000 रुपये तुला मिळालेले आहेत. एकदम फर्स्ट क्लास शिस्तबद्ध. हा पैसा कोणाला. हॅलो करावे संघाच्या खेळाडूंनी ज्यांनी षटकार मारले तुमच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांनी सर्वांनी समोर यायचं. केतन मोनिश, निलेश आणि केतन 3000. मोनिश अरे वा. निलेश आणि केतन. निलेश विकेटसाठी 500 रुपये. विकेट ज्यांनी घेतले 500 रुपये. ज्या बॉलरने विकेट घेतल्या कोण आहेत बॉलर? अलंकार हरदेव आणि अलंकार दोघं यायचं. हरदेव आणि अलंकार एकाने घेऊन चालेल. पैसे द्यायला पोचतोय. मोनिश एवढे पैसे तुला मिळाले आहेत काय करणार आहे? ओके धन्यवाद मित्रा. पार्टी मिळेल पण पार्टीमध्ये दुधाचा वापर कर. यानंतर 1 नंबरचं बक्षीस पटकावलंय. रोख रक्कम पैसे किती आहेत माहित आहेत मला पण मुद्दाम विचारतो. त्यांचाही धक्का बसला पाहिजे. सही करा. 2,05,000. 2,05,000. राहेल ऍडिटी लावू का? आपण सर्वांनी वर यायचं. 1 नंबरचं बक्षीस 11 खेळाडूंनी वर यायचे. 11 खेळाडूंनी रॉयलच्या 11 खेळाडूंनी वर यायचे. पैसे दे हॅलो मित्र थांब. आयफोन आहे ना हा चल. हा सुरेश किती? हॅलो सुरेश या गोलंदाजाला प्रत्येक विकेटला 1000 रुपये दे. सुरेश
बक्षीस तुमचे बाकी आहेत. सुरेश याला 4000 रुपये. बादशाबाईंच्याकडून कसं विकेट 1000 रुपये. म्हणणे इधर दारू पितो का. 2000 रुपये. अरविंद केजरीवाल. 3000. आणि सर्व बक्षीस आपल्याला बादशाबाईकडून आलेले आहेत. अरविंद केजरीवाल. आर्या केजरीवाल आहे तो. आपल्याला 3000 रुपये. प्रथमेश आणि आपण तर साहेब एवढ्या दिवसासाठी आपले परम मित्र समजवतो. असं आपल्याला घाबरायला लागेल थोडं. 1000 रुपये मिळालेले आहेत. पण शेवटचा एक प्रश्न विचारतो, उत्तर द्यायचं आहे. एक मिनिट. आपण एवढं चांगलं जबरदस्त असं काम करता की आपण या संपूर्ण देशाचं आणि आमचं रक्षण करता. त्यावेळेला या परिस्थितीतून आपण मैदानावर होतो त्यावेळेला आपल्याला कसं वाटतं. आवाज नाही आनंद वाटतो मला. शेवटचा प्रश्न महत्वाचा. शेवटचा ओळ होता आणि तुझी काय अवस्था झाली होती का. आम्ही इथून बघत होतो तुझी फाटली होती. मग फाटलेले मग शिवून घेतली. अतिशय जबरदस्त उत्तर दिलं आपण. पण शिवून घेतलं. शिवली. संतोष 2000 रुपये. सुरेश कॅच आणखी संदीप आपण झेल पकडलात ना. झेल पकडला ना. शेवटचा झेल एक पकडला ना तू. प्रत्येकाला आहे. ज्यांनी कॅच पकडला त्यांनी यायचं 1000 रुपयात. तुझे पकडायला म्हणणे गेलो 1000 रुपये. जितने लिया है वही आ जाए. ओके. आणखी थांबा. आणखी एक आणि त्याच्या मुलाने 1100 दिले. पहिले ते घ्यायचे. पुढे येतो भूषण. हे पप्पांना पैसे द्यायचे तू. उभा राहायचं. विजय भाई क्रिकेट विश्वात मित्रांनो पहिली घटना आहे की मुलगा बापाला पैसे देतोय. कारण बापाचा निधी तो किस्सा कापतो. पण आज उलट आहे. आणि आपल्याला 1000 आपण कॅच पकडला. आणि सिद्धार्थ दिलीप खानावकर आणि मयूर खानावकर दोघांना विनंती आहे की आपण वर यायचं. सिद्धूबाई आपण वर यायचं. आणि भूषण आपण यायचं. कारण आपण तिघांनी बक्षीस लावलं होतं. मोठी बँक आपल्या जवळ होती बापूची. आणि आपण तिघांनी हे बक्षीस प्रदान करावं. 8,500 रुपये. दारू पिणाऱ्या आणखी एक ज्या माझ्या चाहत्यांनी मला 1000 रुपये दिले होते. प्रेमापोटी ते दिले होते. माझा आवाज चांगला म्हणून दिले होते. पण मित्रांनो सर्वांना माहित आहे की महेश म्हात्रेला ईश्वराने जी देणगी दिली आहे ती मी मोफत सर्वांना त्याचा वापर करतो आणि मी कधी पैसे घेत नाही. यामुळं मी सतीश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण 1000 रुपये रॉयल स्पोर्ट्स या संघाला द्यायचे आहेत.
आपल्या संस्थेला जमा करायचे आहे. आयोजनाबद्दल आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वर या वर या. एक दोन खंबे पण घ्या रे घरी. आणि आणखी मित्रांनो एक मिनिट आणि विजय मी डे मॅच ठेवायची होती पण माझ्या मोठ्या भावाने बोलला की डे नको नाईट ठेव आणि तसंच मी नाईटचं हे केलं पण दुसऱ्या दिवशी लगेच सतीश पाटील साहेबांना मी फोन केला का काका नाईट ठेवलं तर ते पण सरळ बोलले बा नाईट ठेव काय मदत लागेल ते मी करेन. दुसऱ्या दिवशी शेवाळे साहेबांना मी फोन केलं तर नाईट ठेवलेलं ते बोलले का तुमचा बॅनर मी बघितला आहे विजय बिंदास ठेव आणि काही अजून मी तिथं असणार आणि या लोकांनी आल्या मात्र नाटेकर के भरत पाटील धर्म पोपेडा यांनी 4 दिवस आमच्या टीचरची काढले त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मित्रांनो बघितलं सरपंच झालं तर किती होतं असतं डोक्यावर आणि यातूनच माणूस शिकतो. आपण या ठिकाणी आलात सर्वजण चांगला खेळ केलात. आम्हाला मेजवानी दिली शेवटच्या सामन्यामध्ये याबद्दल मी सर्व पाहुण्यांचं आणि सर्व